नमस्कार. आज दैनिक फेसबुकच्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत एक झुंजार व्यक्तिमत्व, सर्वसामान्य फोटोग्राफरांना न्याय देण्यासाठी जे काम करतात आणि ही कलेचा वारसा त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाने अतिशय उत्कृष्टपणे जपलेला आहे, असे आमचे रत्नागिरीचे लाडके प्रेस फोटोग्राफर अजयजी वाष्टे व त्यांच्यासोबत संजय देवरुखकर हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. तर अजयजी, किती वर्ष झाली फोटोग्राफीला? मला आता फोटोग्राफी 45 वर्ष. कशी सुरुवात झाली फोटोग्राफीची? फोटोग्राफी सुरुवात मी आवड म्हणून अशी नाही, पण माझ्या पोटाला चिमटा पडत होता. परिस्थितीच्या अगदी खालावलीच होती, आमची परिस्थिती एकदम म्हणजे पूर्ण डेंजरस होती. त्या ह्याच्यात मी मग बरीचशी इकडची अशी कामं केली, गाड्या धुण्याची, अमुक तमुक हे ते सगळं, किराणा दुकानावर कामं वगैरे सगळं करत शेवटी एकदा मग इंजिनिअरिंगच्या कामात ह्याच्यात पण कामं केली. मी बऱ्याच ठिकाणी गाड्या धुण्याची कामं केली. आणि मग काय पोटाचं काहीतरी हे करायलाच पाहिजे. त्यावेळेला मग मी रूपम स्टुडिओ म्हणून आहे तिथला, म्हणजे आमचे नातेवाईक लागतात ते एक शाळी, ते माझे गुरु ऍक्च्युली ह्याच्यात फोटोग्राफी. त्यांच्याकडे 2-3 महिने मी असं हे केलं, सगळी कामं डार्करूम बिरकून, तेव्हा डार्करूम असायचं, पण स्टुडिओला साठा होता. पण त्याच्याकडे ते कामं करून मी मग नंतर याला गेलो, मुंबईला गेलो. मग आता म्हटलं आपलं काहीतरी करायला पाहिजे. पण मुंबईत सुद्धा काही तसं हे नाही, पण एका स्टुडिओमध्ये राहिलो. तिथे मात्र मी जवळजवळ 7 ते 8 वर्ष सलग काम केलं त्यांच्याकडे. आणि तिथे मला यातली गती आली की कसा केला पाहिजे, बिझनेस कसा केला पाहिजे, फोटोग्राफीत कसं काय केलं पाहिजे, पार्टीला कसं सॅटिस्फॅक्ट केलं पाहिजे, हे सगळं मला तिथे मिळालं. कारण तिथे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी होती भरपूर आणि आपल्यापेक्षा चांगले कॅमेरे हाताळायला मिळाले मला. त्यामुळे मग तिथून मी रत्नागिरी झालो. तरी पण रत्नागिरी जवळ 2-4 वर्ष काय जम बसेल ना, कारण काय इतकं लोकांना माहिती पण नव्हतं. आणि लोक 5-6 फोटो काढणं म्हणजे लग्नातलं काम असेल तेव्हा 5 ते 6 फोटो, त्याच्यावर काय एक रोल सुद्धा 120चा होत नव्हता, 12चा. पण आणि काढणारी 12 फोटो काढणारी म्हणजे ती त्यातल्याच श्रीमंत पार्टी. मग ते असं हळूहळू ते होत गेलं. मग इलेक्ट्रो 35 कॅमेरावरती घेऊन मी माझी सुरुवात केली बघ. आणि तिथून मग मी कलर फोटोग्राफी ते सगळी रत्नागिरीत आणला. मी 35 रोल वापरून वगैरे काम करायला लागलो इलेक्ट्रिक 35. मग त्याच्यातून सगळं माझं हे पुढे होत गेलं. पण तरी पण म्हणजे माझं सगळं हे बसेपर्यंत मला एक टाइम जेवणाची सुद्धा नव्हताच होती. मुंबईत सुद्धा मला भरपूर स्ट्रगल करायला लागलं. त्यावेळेला मग मी ठरवलं की आता आपण याच्यात करायचं. आणि मग तिथून या लाईनमध्ये आलो. आणि मग इकडे येऊन मग 2085 ला 1985 ला मी हे केला, पहिला राधाकृष्ण नाट्य स्टुडिओ केला. त्याच्या आधी आउटडोरची कामं करत होतो. एक 10-12 वर्ष मी आउटडोरचीच कामं करत होतो. पण लोकांनी मला चांगलं सहकार्य केलं. काही लोक म्हणजे त्यांनी मला पालकत्व दिलं आणि त्याप्रमाणे मला कामं द्यायचे. मला बिल बुक हे ते आपलं फ्रीमध्ये छापून द्यायचे. त्याचं तुझं नाव घेतो, डॉक्टर भावे म्हणून, धनंजय भावे, त्याचा ऍडव्होकेट आहे. तर त्यांनी मला त्यांच्या मिसेसने मला बिल बुक हे ते करून देऊन, आपल्या घरची कामं देऊन, बाजूच्यांची कामं देऊन, असं त्याच्यात माझं हे केलं. पण तेव्हा काही कॉम्पिटिशन नव्हती, कोण कोणाच्या ह्याच्यात जात नव्हता. ठराविक वेळानंतर काही लोक आले. त्यावेळेचा जो कालावधी होता, तर आजच्या तरुणांना माहित पण नाही की रोल सिस्टीम काय होती, 36 आणि 12चं काय माहित नव्हतं. आणि अशा वेळेला तुम्ही एक नवीन त्यावेळेचा कॅमेरा पण इथं रत्नागिरीमध्ये आणला, त्यांनी सुरुवात केली. तर त्यावेळेची परिस्थिती कशी होती फोटोग्राफीची? त्यावेळेला माझी तर आधी बिकटच होती परिस्थिती. पण तो मी मग इकडून तिकडून असं हे करून म्हणजे माझ्यातले साधा व्यवसाय कसा झाला? व्यवसाय म्हणजे सांगितलं असंच, एक 10-12 फोटो म्हणजे अगदी डोक्यावरून पाणी गेलं. 12 फोटो लग्नाचे काढणार ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे तो माणूस कॅमेरा श्रीमंत. आणि एका दुसरा फोटो म्हणजे काय, तेव्हा आधी हार घालताना काढ, पाया पडताना काढ, एक ग्रुप फोटो आणि एक दोघांचा हाफ फोटो, फार 3 फोटो एकूण, अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीत आम्ही, आणि ते सुद्धा महिन्यात वर्षात एक महिन्यात. आपल्याला जेव्हा डिसेंबर लग्न लागत नव्हती, मे महिन्यात सीझन बस. बाकी सीझन म्हणजे काय, 2-4 फोटोसाठी सकाळची पण लग्न, संध्याकाळी पण लग्न, दोन्ही अटेंड करू शकत होतो आम्ही. 5-5 लग्न अटेंड करायचो एका दिवसात. हा, त्यावेळेला तसंच नव्हतं, कामच तशी होती की इथला मुहूर्त आठवला की त्याचं काम झालं, तिथला पुढे गेला, पुढच्या हॉलवर गेला. आणि हॉलमधून किती 2 मंगल कार्यालय, दत्त मंगल कार्यालय, 2च कार्यालय होती. साधारणतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिला जो ड्रोन आणला, तो तुम्ही तुमच्या चिरंजीवाने आणला, बरोबर ना? तर त्यावेळी तुमचा संघर्षाचा कालावधी, आणि आज तुमचा चिरंजीव एक वेगळ्या पद्धतीनं त्यांनी व्हिडिओज पण चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. तर हा प्रवास कसा वाटतो की त्यावेळेचा संघर्षाचा काळ आणि आज तुमचा मुलगा जे वेगळ्या पद्धतीने नवीन काहीतरी करतोय, तर हा बदल कसा वाटतो तुम्हाला? ऍडव्हान्स हे सगळ्यांनी व्हायलाच पाहिजे. प्रत्येक नवीन गोष्ट ही आत्मसात केली पाहिजे आणि तिचा वापर आपल्या कस्टमरसाठी किंवा ग्राहकांसाठी केला पाहिजे, तरच तुमचा आज टिकावं लागेल. तसंच त्या पहिले मी तो त्या 5-7 वर्ष झाली मला वाटतं
5-7 वर्ष झाली. 28 ऑगस्टला आम्ही दहीहंडी होती ते दुसऱ्या दिवशी, आणि आम्ही मग आमदारांच्या याला, उदय सामंतांच्या याला त्याचं पहिलं शूट केलं, आणि ते सुद्धा ते डायरेक्ट केलं, म्हणजे ह्याच्यावर बघून बिघून काय नाही, डायरेक्ट हे करून त्याने उडवलं. पण त्याच्यानंतर पोलिसांचं वगैरे हे बरोबर होतं म्हणणं, की हे होतं की बाबा ते विरोध करत होते की असं तुम्ही कसं केलं, काय केलं, काय झालं. अरे म्हटलं माझ्या मुलाला, मला पण मुलगा प्यारा आहे माझा, जर का कुठे इलेक्ट्रिकच्या याच्यात जर तो ड्रोन पाडला किंवा काय झालं, त्याच्यापासून धोका झाला, तर म्हटलं माझ्या मुलाच्या हातात कंट्रोल आहे त्याचा, तो पहिला दगावणार आहे. म्हटलं मला काय हे नाही लागले, मला पण ते सगळ्यात हे करून, पण आमदारांच्या याने मला फार हे मिळालं, त्यांनी मला लगेच करून घेतलं, काय करून चालू ठेवलं तुझं, म्हणजे उदय सामंतांचं त्यांनी मला सगळं चांगलं केलं. त्यावेळेला फोटोग्राफरांची खरोखरच परिस्थिती तशी गरिबीची आणि हलाखीची होती. हो. त्यानंतर तुम्ही पुढाकार घेतला, रत्नागिरीमधल्या फोटोग्राफरांना एकत्र केलं. आज बरेच फोटोग्राफर स्वतःला मोठे समजतात, जे नवीन आहेत तेही समजतात. पण त्या कालावधीत तुम्ही लोकांना मोठं जवळ केलं, त्यांच्यासाठी संघटना स्थापन केली, तर त्याचा नेमका उद्देश काय होता? 2006ला काय झालं, 2002च्या आसपास ही ह्याची मतदान करण्याची जी कामं होती फोटोची, व्हिडिओची, त्यावेळी ती शर्मा म्हणून नावाचा माणूस होता. अर्थात आम्हाला तेवढी काय ही नव्हती, म्हणजे त्यामुळे त्याने आम्हाला बोलवलं की आम्हाला असं असं व्हिडिओ शूटिंग तुम्ही करून द्यायचं, प्रत्येक फोटो व्हिडिओ क्लिक करून पॉज करून त्याला फोटो तो ते वापरणार, कॅसेट बिसेट हे आमचं होतं, आणि हे तर त्या नाही कॅसेट आमच्याच होत्या. तर त्यांनी ते काय केलं, त्यावेळेला आम्ही एकत्र येतं कसा हे केला की त्यावेळेला मग काय केलं, काय तो रेटमध्ये भरपूर हे करायला लागला, म्हणजे असं पडीकमध्येच काम. पहिल्या लॉटला आम्हाला माहिती होतं 1000, 2000, 5000 पर्यंत आम्ही काढले फोटो पहिले एक दिवसाला. पण दुसऱ्या राऊंडला काय झालं, मी तेव्हाचा रेट मी भांडून तयार करून घेतला, जवळजवळ 80 रुपये वगैरे असा रेट मी घेतला होता त्यावेळेला, 50-60च्या आसपास काही होतं. मग त्याच्यानंतर त्याने दुसऱ्याला काय केलं ना, दुसऱ्याला मी देणार नाही म्हणतो, दुसऱ्याला देणार नसतं, पण आम्ही करणारच नाही. दुसरा म्हणजे दुसऱ्या फेरीला साधी करणार, तेवढे मिळणार नव्हतेच. म्हटल्यानंतर माझा जाणारा जो माणूस आहे छायाचित्रकार, त्याला तेवढं तरी लेवल व्हायला पाहिजे धंद्याची, म्हणजे याची इन्कमची. यासाठी मी तो उद्देश करून त्याला मी डबल रेट केला. म्हटलं ना, नाही तर तो म्हटलं नाही, आता उलट मला काम कमी तर आमचं मग आम्हाला तो खपवून घेणार का. ते झाल्यानंतर तिसऱ्या राऊंडला आणखी वाढ झाली, आणि असं करून जवळ नाही म्हटलं तर त्या काळात लोकांना 2-2 लाख 3-3 लाख रुपये मिळाले प्रत्येक गाडी. सगळ्यात शेवटला बऱ्याच जणांचे त्याचे पैसे ठेवले होते. शेवटी मी VR ड्रेसला त्यावर भांडलो, राडा केला, म्हणजे अख्ख्या खरोखरच सांगतो. आणि तेव्हा मी उमेदीतच होतो, एकदम राडा करून त्याला द्यायला लावले पैसे. कोणत्या भागाची व्यक्ती होती? तो शर्मा कळव्याचा होता, मुंबईचा होता, पण शर्मा मग व्यक्ती होती ती, म्हणजे तो तशा येणार होता, त्याचं पण त्याला पेमेंट अडलं होतं. पण तू म्हटलं तुझं पेमेंट मिळालं त्याच्यात तू बाकीच्या देतोस, मग आमचं काय होतं, आमचं पहिलं भाग मी भांडलोय त्याच्याबरोबर. तिथून संघटनेची सुरुवात झाली. हा, मग तिथे मी मग संघटित झालोच होतो, पण काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेऊन त्याच्यातनं बाजूला म्हणजे गुपचूप बाजूला झाले आणि आपला फायदा करून घेतला. त्याच्यानंतर ती कामं आमच्या संघटनेला मिळण्यासाठी मी ती सहकारी संघटना केली. आणि त्यावेळी ते जे रजिस्टर ऑफिस मधून रिटायर झालेली माणसं होती 1-2-3, ती माझ्या जरा ओळखीची होती. ते म्हणाले, अजय शेठ तुम्ही एक काम करा की तुम्ही जर का ही नाविन्यपूर्ण याची संघटना केली तर तुमच्या संघटनेला पण फायदा होईल, तुमच्या छायाचित्रकारांना फायदा होईल. नाविन्यपूर्ण म्हणून मी ती केली. सहकारी संघटना कुठेही छायाचित्रकारांची नाही आहे, सगळ्याकडे असोसिएशन आहे आहेत, म्हणजे आपली कशी शासनाच्या नियमावलीत बसते असे त्याचे बायलॉज पण आहेत, आणि ते जे मान्य करतात तेच बायलॉज आपल्याला ठेवावे लागतात. विधी उद्दिष्ट वगैरे जी काय तिथे त्या ह्याच्याखाली ती 2006ला आम्ही स्थापन केली. पण तिथे काय माहिती, तिथे काही लोकांनी बरोबर हे करून तिचं हे केलं, तिला वाटेल लावलं, आणि ती 2016ला वाइंडअप झाली. पण त्याच्याला पैशाचा फ्रॉड मी केला. मी स्वतः 5000 रुपये दरवर्षी भरून ऑडिट करून घेऊन त्याचं 2016ला वाइंडअप झाली म्हणून त्यांनी सांगितलं मला. तेव्हा 14,800 का 900 रुपये शासनाकडे जे होते आमच्या खात्यावरचे ते तिकडे वर्ग झाले. म्हणजे याच्यात मला काय फ्रॉड केला नाही. मी माझ्या खर्चाने 5000 रुपये भरून दरवर्षी ऑडिट केलं. आणि त्यांनी मला सांगितलं पण माझ्याबरोबर आमच्या संघटनेची मुलं होती, म्हणजे आता जी युवा पिढीची, तर ते मला त्याला पण घेऊन गेलो होतो. म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे की मी तिथे फ्रॉड नाही केला. पण त्यांनी पण सांगितलं की ज्या अजय बास्टेने तुमच्या संघटनेचं हे ऑडिट म्हणजे न कार्यरत असताना ऑडिट करून हे करून आणि जे काही पैसे होते ते सगळे तिथल्या तिथे ठेवलेले आहेत म्हणून, आणि ते वर्ग झालेत शासनाकडे. त्यामुळे त्यांनी काही हे केलं नाही, आणि म्हणून तुम्हाला फाईन नाही बसला. ती संघटना जेव्हा बंद झाली असती किंवा आम्ही शासनाने बंद केली असती तर ती तुम्हाला फाईन बसला असता. म्हणून आम्ही बरोबर 2017 आणि 2018ला 31 मार्चला आमची रजिस्टर संघटना परत केली. त्याच तत्वावर सगळ्या तत्वावरच केली. पण आता माझ्यावर युवा एक 50-70 आहे, म्हणजे 2-2.5 म्हणजे जिल्ह्याचे पण 3-3.5 आम्ही हे केलेलं आहे. कसं म्हणजे अजून लोकांना त्याच्यात नाही हेच समजत नाही
की कोण आपल्यासाठी करतोय आणि कोण आपल्याला किस्सा लुटतोय हे अजून जिल्ह्यातल्या लोकांना छायाचित्रकारांना समजत नाहीये. हे साधारणतः त्यांच्यामध्ये एकी नसल्यामुळे त्याचा फायदा म्हणजे ते काय माहिती 2-2 चुलीचा प्रथाच पडली. जो उठतोय तो आपला अध्यक्ष बनायचा आहे. अरे पण अध्यक्ष बनून तुम्ही काय करताय ते सांगा. आता गेल्या वर्षीचा प्रसंग आला त्यात कोण आलं पुढे सांगा. आता मी कोणाच्या संघटनेचं नाव घेत नाही पण गंमत काय आहे तुम्ही लोकांसाठी काय करताय ते सांगा. छायाचित्रकारासाठी काय करताय ते सांगा. म्हणजे मी तिथे झटकर म्हणून नव्हे मी जरी आज 22 मार्च पासून घरी आहे 19 मार्च पासून पण तिथून सुद्धा माझी उलाढाल चालू आहे. त्याच्या आधी मी 5 जानेवारीला दिल्लीला पण जाऊन आलो का आपल्या कोकणात आपली संघटना त्यांच्याकडून असून दे. हेतू हा होता. आजपर्यंत 25-30 मिटिंग केल्या महाराष्ट्रासाठी म्हणजे ठाण्याला नाशिकला माझ्या स्वखर्चाने केल्या. बरोबर तिथे संघटने पण कोणी सांगेल. आता तुमचे सहकारी देवरुखकर तुमच्या सोबत आहेत. हो आणि यश फोटोच्या माध्यमातून सिने अभिनेत्रींचा असो नवीन मॉडेलिंग करणाऱ्या ज्या इच्छुक या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुली आहेत तर त्यांना एक प्रकाश होतात आणण्याचं काम तुम्ही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तर ही संकल्पना कशी काय? पहिल्यापासून जरा मॉडेलिंगची वगैरे आवड होती आणि इथं इकडे बाहेरून मुली इकडे येत होत्या ह्याच्यासाठी मॉडेलिंगसाठी आणि तेव्हा येत होते कोण ना कोण ऑडिशन वगैरे घ्यायला. तर त्यानंतर माझ्याकडे 2-4 मुलांनी असे फोटो दाखवले होते त्यांना कोहिनूर हॉटेलला जेव्हा ते आले होते. त्यानंतर मग ती सगळी मुलं माझ्याकडे आली तर मी सुरुवात केल्यानंतर माझ्याकडे मॉडेलिंगची चालू झाली होती. मला आवड पण होती आणि माझ्याकडून फोटो पण चांगले काढून घेऊन जायचे मुलं. बरोबर. म्हणजे अजय बास्टींची अशी खासियत आहे की एक प्रेस फोटोग्राफर म्हणून किंवा एक नामवंत पत्रकार किंवा एक नामवंत फोटोग्राफर म्हणून त्यांनी जसं नाव मिळवलं तसं तुम्ही सुद्धा या क्षेत्रामध्ये एक नवीन ट्रेंड आणला आणि त्यानंतर बास्टी साहेबांनी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या रत्नाला ओळख करून दिली. आणि असं असून सुद्धा तुम्हाला असं वाटतं का की कोकणातला आपल्या इथल्या भागातला फोटोग्राफर कुठे कमी पडतो? होय कारण मोठी मोठी इव्हेंट वगैरे हे आपल्याकडनं करून घेतली जात नाही. बाहेरचे फोटोग्राफर येऊन ते करून जातात. त्याच्यासाठी आपल्याकडची माणसं पुढे होत नाहीत आणि त्या आमच्या अध्यक्ष आहेत ह्यांना काहीतरी सपोर्ट करून त्यांना सांगून कामं मिळवून घेणे हे पण कोणाच्यात तेवढं होत नाही. कारण काय सांगतो की भले कलेक्टर ऑफिस असो जिल्हा परिषद असो ते स्थानिक लोकांना रोजगार करून देण्याची भाषा करतात पण इथल्या जनतेला इथल्या मतदारांना डावललं जातं. त्याचं काय वाटतं तुला काय कारण असावं? आता काय सांगायचं तर तात्पर्य काय पाहिजे. आम्ही 2006 पासून बऱ्याच वेळा असं हे केलं की आचारसंहितेचं काम आमच्या सहकारी संघटनेला मिळावं की रत्नागिरी जिल्ह्याची संघटना आहे जिल्ह्यातलं काम द्या म्हणजे आम्ही तालुक्यातल्या प्रत्येक छायाचित्रकारापर्यंत पोहोचू पण ते अद्यापही आम्हाला शक्य झालं नाही. म्हणून आम्ही आता लढाच उचललाय की आता आम्ही निवेदन देणं वगैरे हे सगळं चालू केलेलं आहे काम जोरात याच्यावर की सीएम PM पासून अगदी याच्यापर्यंत म्हणजे ऑल ओव्हर इंडियावर आपण ते हे करतो. आता त्याची तयारी चालू आहे. आता CM वगैरे आम्ही हे दिलंय बघूया उद्धव साहेब आता करतील. आम्हाला आणि एक सांगतो मी की आम्हाला उद्धव म्हणजे आपले उदयजी सामंतांना पण आम्हाला भरपूर सहकार्य आहे. भैया सामंत यांचं पण आम्हाला भरपूर सहकार्य आहे. म्हणजे आम्हाला काय प्रॉब्लेम असेल काय असेल ते करतात ते करतात. पण आता कसं झालं ह्या 7-8 महिन्यात इतकी परिस्थिती बेकार झाली आहे की छायाचित्रकाराला कामच नाही. अशा परिस्थितीत आता आम्हाला शासनाने काम तरी द्यावं ना म्हणजे यापुढे जे निघेल ज्या छायाचित्रणाच्या व्हिडिओचं फोटोग्राफीचं असेल तर ती जी कामं आहे ती आम्हाला प्राधान्याने जर दिली सहकारी संघटनेला आमच्या तर आमचे छायाचित्रकार त्याला मोबदला पण आम्ही चांगला देऊ शकतो. पण तो आता तसं होत नाहीये. त्याच्यामुळे होत आहे काय माहिती माणसाला काय त्यात इंटरेस्ट राहत नाही. तो म्हणतो राहून मला काय 500 रुपये मिळणार कशाला काय करू. आज ते त्या ठिकाणी तिप्पट पैसे मिळण्याची मला तरी असं वाटतं की जर त्या संघटनेला आमच्या काम मिळालं आचारसंहितेचं काम म्हणजे असं आम्ही म्हणणार नाही की पण ज्याने कोणी घेतलं किंवा करत असेल आम्हाला संघटने नाही मिळत पण त्याने तो छायाचित्रकारांचा विचार करावा या उद्देशाचा मी आहे. मी पहिल्यापासून छायाचित्रकारांच्या हितासाठीच भांडलो आणि तेच करत आलो आणि आता पण माझा विचार तोच आहे पण तो विचार घेतला जात नाही कारण काय माहितीये त्यांची विचार करण्याची कॅपॅसिटीच नाही. परवा तुम्ही निवेदन सुद्धा दिलं होतं निवेदन दिलं तरी काल दैनिक फेसबुक मध्ये जी बातमी प्रकाशित झाली आहे त्यानिमित्तानं तुम्ही संपर्क साधला तर बातमी तुम्ही वाचली की स्थानिकांचं काम काढून प्रत्येक तालुक्याला ते केंद्र द्यायचं होतं. तिथं स्थानिक आपल्या फोटोवर नसेल दुसऱ्याकडून जिल्ह्यातल्या फोटोवरून काम करता आलं असतं. ती बातमी वाचल्यानंतर नेमकी तुमची काय प्रतिक्रिया होती? नाही, नाही, नाही. त्याच्यात काय झालं माहिती आहे का? 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 त्याच्यात काय झा
प्रतिक्रिया ते काम तर आम्हाला त्यांनी संघटना देणं आत्ता तर आवश्यक होतंच, कारण मार्च पासून आज आमचे स्टुडिओ बंद आहे, त्याची भाडी भरायला लागतात. प्रत्येकाला जो 20,000च्या आसपास ते 10,000च्या आसपास भाडी आहे. प्रत्येक जण बरेच जणांनी बंदच केले. स्टुडिओत जाऊन जर नुसतं बसायचं असेल तर काय करणार आहे? जूनचा मेन सीझन संपलाच आणि त्याच्यात शाळा कॉलेज बंद आहे. वेडिंगचा सीझन संपलाच, हा पण आता संपणार आहे. याच्यात काही होणार नाही आहे, हे वाटतं एवढंच आहे. आणि त्याच्यात काही लोक असे आहेत की नतद्रष्ट की ते एवढ्या ह्याने का फालतू रेटनी कामं करतात की ते त्याच्यात परवडूच शकत नाही. म्हणजे आम्ही जी क्वालिटी देतोय गुणवत्ता घसरलीच आहे, पण ते लोकांना मोठेपणा सांगतात का आमचे दर रास्त आहेत आणि आम्ही तुम्हाला, पण लोकांना पण ते समजायला हवं रास्त दरात देणारा माणूस तुम्हाला हाय क्वालिटी देऊ शकत नाही. चांगला माणूस तिथे काम करत नसतो, तो शिकाऊ असतो. काय नुसता कॅमेरा घेणार, आता काय मोबाईलवर सुद्धा फोटो काढायचा फोटोग्राफर होतात त्या. पण हा विचार ग्राहकांनी पण करायला हवाय की तुम्हाला खरं काय हवंय आणि काय नकोय. त्या ऑर्डरसाठी लोक एवढं म्हणजे छायाचित्रकाराच्या काही लोक आहेत अशी की जे जाऊन त्यांच्या दारात डोकर आपटत बसतात. मग ह्याला जर ऑर्डर दिली असेल तर त्याच्या ती पण फोडायचा प्रयत्न करायचा. मग हे काय झालं, म्हणजे आपण जगायचंय, दुसऱ्याला मारायचंय, म्हणजे एकमेकाचे पाय आपण बस. पाय ओढणं म्हणजे फक्त मलाच मिळालं पाहिजे हा उद्देश असेल. आणि तिथे जर परत सुद्धा गंमत काय की जी गोष्ट जेवढ्याला विकायला पाहिजे तेवढ्याला विकली जातच नाहीये. त्या दोन्ही एका खर्चात दोघांनाही दुसरीकडे दिलं जातंय म्हटल्यानंतर ह्याला कोण विचारणार? ह्याच्या क्वालिटीचा विचार केला जात नाहीये. तो काय देतो क्वालिटी हे विचार केला जात नाही आणि हा ग्राहकांनी विचार करणं गरजेचं आहे. बरोबर. या माध्यमातून आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे की 40-40 वर्षाची आपली जी तपश्चर्या आहे, हो, तर त्याचं परीक्षण लोकांनी खरं तर केलं पाहिजे. नवीन येणारी मुलं जी आहेत त्यांना कॅमेराचं नॉलेज नाही, ऑटो मोडवर फक्त ते कॅमेरावर फोटो काढतात, त्यांना म्हणजे काय माहिती नाही. एक सांगतो की त्यांना इंग्रजी शब्द नुसता बोलता येतोय म्हणून ते आहे, नाही तर त्यांना इंग्लिश मध्ये शब्द लिहायला सांगा ना. आम्हाला पण इंग्लिश येत नाही, पण फोटोग्राफीतल्या फोटो काढणे याला शब्द काय आहे? आपण म्हणतो फोटो काढून आलो, मग फोटोग्राफरने ते काय म्हणायला पाहिजे हे सुद्धा ज्याला येत नाही लिहिता म्हणता तोंडाने म्हणता येत. ट्रायपॉड म्हणजे काय, बरोबर काय म्हणजे काय माहित नाहीये. अशांची भरती झालेली आहे इथे. त्याच्यामुळे झालंय काय, धंद्याचा बाजार झाला सगळा. त्यामुळे काय झालं, लोकांना कला म्हणून बघायला छायाचित्रकाराकडे वेळ नाही. तो कमी देतोय, तो आमचा. पण एकंदर आज आपण मुंबईचा आणि पुण्याचा मध्ये जर ट्रेंड बघितला तर प्री वेडिंग असो कन्सेप्ट किंवा हाय प्रोफेशनल फोटोग्राफी असो, चित्रपटात जशी गीतं केली जातात तशी गीतं केली जातात. तर हळूहळू हा पण ट्रेंड बदलत चाललाय. जसं की आपण म्हणालात की नवीन लोकांना पण असं एकंदर जाणवत आहे वातावरण पुण्या मुंबईच्या ठिकाणी की साधी सुधी कामं कोणी करतात, म्हणजे तुमच्यासारखे प्रोफेशनल स्किल्ड फोटोग्राफर आहेत त्याच्याकडे लोक अजूनही अपेक्षेनं बघतायत. तुमच्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? आमचं म्हणणं तेच आहे, तुम्ही लोकांना म्हणजे ग्राहकांना आपल्या चांगलं सॅटिस्फॅक्शन द्या, त्यांना चांगली क्वालिटी द्या, चांगले पैसे घ्या, ते पण द्यायला तयार आहेत. ग्राहक आपल्या इकडचे असे कमजोर नाहीयेत, ते उत्कृष्ट पैसे द्यायला तयार आहेत. तुम्ही कला दाखवा, पैसे. फोटोग्राफरचा विषय झाला की त्यांच्याकडं साधे कॅमेरे आहेत तरी ते स्वस्तामध्ये फोटो काढतात, पण ग्राहकांना फरक तुम्ही काहीतरी सांगा की जे 20 रुपयात फोटोची अपेक्षा करतात तो फोटो 100 रुपयाला तुम्ही का देता, याच्या मागची भूमिका काय आहे, त्याच्यामध्ये तुमची तपश्चर्या काय आहे? तपश्चर्या म्हणजे बरोबर झालं, हीच महत्वाची तपश्चर्या आहे की आम्ही जे काही केलं ते कसं वर आलो. मग ग्राहकांनी जेव्हा आम्हाला ऍक्सेप्ट केलं की नाही त्यावेळेच्या काळात केवढं वय होतं. क्वालिटी त्यांची क्वालिटी आहे एकदम खालच्या क्वालिटी आहे, पण ती कोण सांगणार? प्रोफेशनल पेपर वापरणार. लोकांना काय माहितीये की लोकांचं काय होत की लोकांना आलाय ना अल्बम अजय वाचल्याचा पण हात नाही, ह्याचा पण हात ना. अरे पण त्याच्या आतला कोण बघतो हे बघितलं पाहिजे ग्राहकांनी. लोकांपर्यंत टिकण्यासाठी हा डोक्याचा भाग फ्रेमिंग काय ते फ्रेम तुम्ही कशी वाढव. आता आपण तिघे बसलोय ना, तिघांना इथपासून ते तिथपर्यंत घेतलं तरी सुद्धा जो अल्बम बनवणार आहे तो बरोबर तेवढं करून गॉडनेस करतो, त्याला अर्थ नसतो. पण तुमचं डोकं तिथे पाहिजे. फोटो काढताना तुम्ही काढले त्याच्याप्रमाणे केलं पाहिजे. मग काय जण काय उद्योग करतात, फोटो वाढवायचे आणि अल्बम पेज वाढवायची आणि त्याच्यात हे करायचं सांगा त्याच्या पुढचे पाहिजे. पण मग ते हे नव्हतं, म्हणजे गुणवत्ता लोकांनी बघितली पाहिजे. गुणवत्ता पाहिजे. तुमचे आठवणीचे प्रसंग असतात, 100 फोटो काढण्यापेक्षा तुम्ही 4च फोटो काढा, चांगले पैसे द्या. मला या प्रसंगी आठवण येते की आमच्या रत्नागिरीचे जे चांगले छायाचित्रकार संजू साळवी
संजू आपल्यामध्ये आज नाहीये पण हो. तेव्हा आपलं नाव बऱ्यापैकी हो, सातासोबत हो, हो, हो. आणि एका फोटोसाठी 2,000 रुपये 5 हो, 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 लाख हो, घेतलेले हो, आहेत. हो. तर हा एक धडा खरोखर आपल्या फोटोग्राफरला शिकणं गरजेचं आहे. आहे. पण ते गमत काय झाली माहिती का, हे अशी परिस्थिती आल्यामुळे काय झालं की ते आता संजू जेव्हा घ्यायचा तर संजूकडचं यायचं ते त्यावेळेला त्याला द्यायचं, पण नंतर काय अरे 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 मग आम्ही पण सांगायचो कारण काय माहिती कसं त्याची कला, त्याचं डोकं, त्याच्या ज्ञान आहे हे महत्वाचं आहे. म्हटलं ह्याच्यात कला महत्वाची आहे, कलेची किंमत कोणी नाही करू शकत. उद्या 5,000 घेतलं तरी संजूला ते द्यायलाच पाहिजे तुम्ही. आमची जी कला आहे ती आम्ही तेवढ्या येणंच देणार, आम्ही त्याच्या खाली जात नाही कधी. पण म्हणजे काय माहितीये, पण अशा त्याच्यामुळे काय झालं माहितीये, कलाकार म्हणून छायाचित्रकाराला मान नाही राहिला. बरोबर. हे सगळं उठतो तो हे लोकांच्या लक्षात आलं हा, पाहिजे हा. की जे कमी पैसे घेत आहेत ते क्वालिटी पण त्या पद्धतीने हा क्वालिटी लोकांनी विचार केला पाहिजे. अर्थात काय फोटोग्राफर सांगत होता तो, आता काय मोबाईल झाले, मोबाईलवरून फोटो काढून सुद्धा आम्हाला अवाक व्हायला होतं. 12-18 सारखा प्रिंट मोबाईलवरून केला जातो, नॉट ग्रेस नसताना, ग्रेस नाही त्याला, बरोबर इतक्या क्वालिटी झाल्या म्हणजे सगळे फोटोग्राफर झाले. बरोबर. पण छायाचित्रकाराने हे आपलं घालवलं सगळं. कलाकार म्हणून त्याने आपली ठेवली नाही, बाजार करून टाकला. तर काय केलं, मला प्रवीण किडेंचं काम पाहिजे पास, मी सांगणार नाही संजू एवढं देतो मी एवढं. म्हणजे आणि व्यवस्थित जी टेक्नॉलॉजी हा. आहे ते खरं वापरून त्या हा. पद्धतीने आपल्याला काम केलं नाही, पाहिजे. सगळं असं नाही म्हणत आहे. त्यावेळेच्या काळात आमच्या क्लिक फोटो कॅमेरावर काम करणारे हॉबी फोटोग्राफर होते, ते फार सुंदर फोटोग्राफी करायचे, सनसेट हे ते तेव्हा एवढंच होतं. त्या बाहेर वेडिंग प्री वेडिंग नव्हतं आमचं, पण त्याच्यावर सुद्धा ते सुंदर फोटो काढायचे. म्हणजे ही कला आहे, कलाकाराने फोटोग्राफर ही कला आहे. आणि मग कलेची जोपासना करताना तुम्ही तिथे कलेची बेदखल करू नका. कलेचा भाव घ्या, कलेचे तुमच्या डोक्याचा विचार करून पैसे कमवा. असं नाही गिरायकाकडे तुम्ही गिरायकाचं लग्नाची ऑर्डर तुम्हाला दोन्हीकडे मिळाला म्हणून तुम्ही रिझनेबल रेट म्हणून सांगताय, ही चुकीची पद्धत आहे. त्यामुळे आज परिस्थिती काय आली की आज भाडं भरू शकत नाही एक छायाचित्रकार. आज दुसरा कुठलीही गोष्ट हे करायचं म्हटलं तर छायाचित्रकार आज करू शकत नाहीये. पूर्वी राजाच्या दरबारामध्ये नवरत्न असायची, कलाकार असायचे. हो तर आज राजाचा दरबार म्हणजे समजू आपण की आपलं राज्य शासन आहे. हो बरोबर आहे. आज गेली 5-6 महिने फोटोग्राफरना व्यवसाय नाही आहे, हो. लोकांनी हप्ते हो. चालू केलेले आहेत. हो. आणि अशा कठीण काळामध्ये या लोकांनी आपल्याला साथ देणं गरजेचं आहे. आज गेली प्रत्येक वर्ष आपण मतदान करतो लोकांना. हो जे राजकीय लोक आहेत हो. त्याची प्रसिद्धी करण्याचं काम तुम्ही प्रेसच्या माध्यमातून करत आहात. हो तर अशा वेळेला किती दुःख वाटतं की आपल्या भागामध्ये एखादं काम येतं हो आणि ते बाहेरच्या जिल्ह्यामध्ये दिलं जातं. बरोबर. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते तसं म्हणजे शासनाने सुद्धा आता विचार करायला हवा होता की स्थानिक छायाचित्रकारांकडे हे काम जातंय, म्हणजे छायाचित्रणाचं जे काम आहे ते किंवा तत्सम कुठचंही, जर त्या वेळेने ते काम तिथल्या लोकल छायाचित्रकारांना का मिळत नाही हा विचार शासनाने करायला हवा. म्हणून आता आम्ही ती निवेदन देतोय की जेणेकरून आता तरी आमचा विचार व्हावा की आता आमच्यावर आता उपासमारीची बळी आलेली आहे. म्हणजे काही स्टुडिओ बंद पण झालेले आहे, पण आता काय माहिती लोक असं कोणाला सांगणार नाही. कोणी काय झालं काय म्हणून सांगणार. विचार करा 7-8 महिने त्यांनी कसं कुटुंब चालवलं असेल, काय केलं असेल हे ज्याचं त्यालाच माहिती आहे. नाकी 9 आले खरे. आता काय माहिती दुसरा आणि छायाचित्रकाराकडे दुसरा बिझनेस नाहीये, साईड बिझनेस काय नाहीये. ती आवड पण आहे. हा कारण म्हणजे तो तेच करत राहिला. त्याची कोणाचे आई वडील असतील, कोणाची बायका मुलं असतील, कोणाच्या आई वडिलांची भाऊ बहीण असतील, लग्न व्हायची असतील, त्यांनी काय करायचं पुढे. आता हा मोठा पेच आहे आमच्यासमोर. म्हणून आम्ही आता त्या एवढ्या मोठ्याने हे करतो की जेणेकरून शासनापर्यंत ते पोहोचायला पाहिजे. उद्धव साहेबांना पण आम्ही ते केलेलं आहे की आम्ही निवेदन वगैरे देतोय. PM ला पण आम्ही देणार आहोत. म्हणजे नरेंद्र पण मोदी एकंदर जे अजय फोटोग्राफरच्या बाबतीतच नाही तर रत्नागिरी जर आपण एक सेंटर पॉईंट पकडला हा. तर अशी परिस्थिती दिसते की जे रस्त्यावरती होर्डिंग लागलेले आहेत, हो किती तर आपल्यातले गरीब बेरोजगार तरुण आहेत, हो. आणि यातले होर्डिंग जे रस्त्यावरती तुम्ही बघताय ते कोके नावाच्या एका व्यक्तीला पुण्यामध्ये दिले गेले. अच्छा हा हा सिव्हिल हॉस्पिटलचे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते कोल्हापूर सारख्या ठिकाणी दिले गेले जाते. बरोबर. तुमचे फोटोग्राफीची जे कामं आहेत ती बाहेर दिली गेली झाली. हो. मग आपण नेमकं मतं कशासाठी देतो? ज्यांना आपण मतं देतो, मला कुठल्या राजकारण्यांच्या विरोधात बोलायचं नाही, नाही, नाही. पण ज्यांना आम्ही मतं देतो, जे आमचे भाग्यविधाते आहेत, ज्यांना आम्ही निवडून देतो, जे आपल्या देशाचं राज्याचं आणि आपल्या रत्नागिरीचं नेतृत्व करतात, तर यांनी यामध्ये लक्ष घालायला नको का? नाही घातलं तर पाहिजे. स्थानिक त्यांनी जर राजकारणी आमचा जे आहेत आपले आमदार वगैरे आहेत त्यांनी ते करायला पाहिजे. पण आता गंमत काय झाली सांगतो, म्हणजे छायाचित्रणाची एक गोष्ट सांगतो. काय झालं पाहिजे इतके दिवस आता ते मार्चच्या नंतर काय झालं, मार्चच्या नंतर अशी परिस्थिती झाली की कोण कोणाला भेटत नव्हता, काय नव्हता, काही नाही. त्यामुळे काय झालं आम्हाला पण काही कुठच्या गोष्टी काही समजल्या नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं आम्ही आपल्या आतून सगळं चालू राहिलंय. ग्रुपवरती बोलणं अमुक तमुक हे जे तुझ्या काय प्रसंग आहे. आणि आता जेव्हा सुरू झालंय ना
त्यावेळेला हे आता एक तुमच्या ह्याच्यात तुमच्या न्यूजमध्ये फ्रेश न्यूजमध्ये मी काल ते वाचलं ते मग त्याच्यावर आम्हाला समजलं की औरंगाबाद कुठच्या तरी याला ते काम देऊन आय कार्डची कामं करून घेतली जात आहेत शाळांची, तर ती काही कमी नसतील. मग ती जर आज आमच्या प्रत्येक तालुक्याच्या छायाचित्रकारांना मिळाली वाटून घेतली असते त्यांनी. ठीक आहे, एक 10 छायाचित्रकार प्रत्येक तालुक्यात आहेत तर त्या तालुक्यावर त्यांनी शाळा वाटून घेतल्या असत्या, केलं असतं काम. किंवा बघितलं असं संघटने ठरवलं असतं किंवा संघटनेमार्फतच करूया सगळं हे करूया आणि प्रत्येकाला वाटून घेऊया. इव्हन कलेक्टर ऑफिसची मतदानाची सुद्धा जी कामं असतात तर ती सुद्धा बाहेर टेंडर दिली जातात. हो, मग ती आपल्या स्थानिकांना का नाही दिली जात? नाही, कधी कधी ना असं पण होतं ते ज्या कार्यालयाचे ते अधिकारी वगैरे असतात ते त्यांच्या ओळखीतनं बाहेरचे कोणतरी फोटोग्राफर असतात, त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात, ते पण ते तिकडून कामं मिळवतात. ते पण जिल्ह्याच्या बाहेरचे. जिल्ह्याच्या बाहेरचे. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नाही, पण आणि काय माहिती जिल्ह्यातला जरी असला आणि स्थानिक जरी असला तरी सुद्धा ते आम्हाला जो अनुभव आला तो सांगतो की ह्याच्या आचारसंहितेच्या वेळेस जो विचार केला जातो, आचारसंहितेचं काम हे मोठं असतं. आज ते नाही म्हटलं तरी करोडो रुपयाचा आहे. प्रत्येक छायाचित्रकार नाही म्हटलं तरी 5-50 हजार मिळू शकतो, पण त्याला काय मिळते सांगाल? हे नाही मिळत. हे टेंडर कोणाला दिलं जातं? ते प्रत्येक वेळी कोण दिलं जातं की बाहेर? नाही, ते कुठचाही कोणी आता माझ्या थ्रू समजा मला उद्या मिळायचं, मला वाटलं उद्या प्रवीण सरांना भेटू आपण, प्रवीण सरांकडे आपण थ्रू टू काढू शकतो मी काम ते, पण देताना माझी बुद्धी पाहिजे. माणसाला दिलं जातं की बाहेर पण दिलं जातं? बाहेर पण दिलं जातं. म्हणून ते त्यासाठीच आमचं हे चाललंय की तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या संघटनांना ते काम द्या, ज्या अथॉराइज संघटना आहेत, ज्यांच्याबरोबर खरोखरच छायाचित्रकार आहेत आणि त्यांचा व्यवहार होऊ शकतो. अशा आलतू फालतू संघटनांना दिलं तर ते शेवटी परत बाजारच होणार आहे, कारण त्याचा तो जो मय असणार तो ते हे करणार आणि वरचे पैसे करणार. सात करायचं तर कर, नाहीतर आहे कॉलेज कुमार हल्ली ते कॅमेरे घेऊन फिरतात आणि त्याला काय हल्ली व्हिडिओ कॅमेरा धावा असं काही नाही. तो 600 कॅमेरा 30-40 हजाराचा कॅमेरा त्याच्यावर शूट केलं चालतं, शूटिंग होत आहे. मोबाईलवर शूट केलं तर फार सुंदरच होत आहे. म्हटल्यावर का तुम्ही उद्या विरोध करू शकत नाही. बरोबर, तुम्हाला काय असं तुमचं ते शूट आहे ते आलं पाहिजे म्हटल्यानंतर मग अशी अडचणी होते. त्यामुळे जर का शासनाने जर आम्हाला सहकारी संघटनेला जर ते काम दिलं तर प्रत्येक तालुक्याच्या छायाचित्रकाराचा विचार केला जाईल, त्याला योग्य मोबदला दिला जाईल आणि आम्ही 4 लोक ठरवून करू की बाबा आपण आपल्या छायाचित्रकाराला मोबदला किती द्यायचा, संघटनेला किती ठेवायचं, काय केलं संघटनेला तर ठेवावंच लागणार, कारण उद्या इमर्जन्सी काय प्रसंग असेल तर आता संघटनेकडे काही नाही. बरोबर, मग त्या इमर्जन्सीचा पण विचार केला पाहिजे. आता आमच्याकडे काही कोविडने सुद्धा गेली माणसं, मग आता त्याला काय करू शकलो सांगा? आम्ही काहीच नाही करू शकलो, कारण संघटनेकडेच काही नाही. मग संघटने कधी आलं असतात ही जर समजा शासकीय जर काम आम्हाला मिळाली तर त्याच्यातून जे काय मिळणार जो काही थोडासा भाग आहे 10% असेल 5% असेल तो आम्ही संघटनेत जमा करून आज आम्हाला ते हे झालं असतं. आज आमची जे काही जिल्हा लेवलला जे सोय त्याला थोडं हे करून आम्ही होऊ शकलो असतो. पण आता ती परिस्थिती ह्या कारणामुळे नाही, एवढ्या वर्षात आमच्याकडे लक्षच दिलं गेलं नाही. पण आता आम्हाला नक्की आशा आहे की उद्धव साहेब आमच्यासाठी आणि उदय सामंत आमचे हे आहेत, आपले मंत्री पण आहेत, ते शिक्षण मंत्री पण आहेत, पण ते आमच्यासाठी हे करतील एवढा हे नक्की आहे आणि त्यांना पण निवेदन देणार आहोत. याच्यामध्ये आणखी एक भाग असा होतो की इलेक्शनच्या वेळेला तुम्हाला कामं दिली गेली, आज छायाचित्रकारांकडे अडचणीच्या वेळेला पैसे नाही आहेत. इतक्या दिवसापूर्वी तुम्ही काम केलेलं आणि अजूनही तुमच्या काही छायाचित्रकारांना पैसे मिळालेले नाहीत, तर या परिस्थितीबद्दल तुम्हाला कोणाला दोषी धरावं असं वाटतं किंवा काय यात नेमकं काय आहे, काय अडचण आहे? ज्याने काम घेतलं त्याने एक साधारण मी म्हणतो असू दे, शासकीय काम म्हटल्यानंतर 2-3 महिन्यानंतर बिल पास झालं. आता याला किती दिवस झाले? या क्षणापर्यंत सुद्धा लोकांचे पैसे गेलेले नाहीये. येतात मला फोन, पण आता ते आमच्या संघटनेत सामील झालेले नाही आहेत. पण आता त्यांना ते अशा पालवले आहेत की बाबा आपण आता गेलं पाहिजे, संघटना काहीतरी करेल. पण जर शासनाची जर आम्हाला मिळाली ना तर छायाचित्रकार सुखी होईल, आनंदी राहील. त्याला जे काय मानधन देऊ किंवा मोबाईलला देऊ तो आम्ही अगदी नक्की त्याला पुरेपूर देऊ. बरोबर, पण त्याच्यात संघटनेचा पण त्याच्या पर्सनली अजय बास्ते, संजू किंवा जे कोण उपाध्यक्ष आमचे जे काही संघटित आहे त्यांना ते काही स्वतःचा फायदा बघणार नाहीये. बाकीचा जो माणूस जो आता घेतोय तो स्वतःचा फायदा बघतोय. छायाचित्रकारांचा संघटना मोबदला जास्त कसा मिळेल आणि त्याचा फायदा कसा होईल हा आम्ही विचार करतोय. त्याला उद्या जागा मिळाली, एखादी समजा सामुदायिक जागा कुठे असेल एखादी सरकारी याच्यातली, तर तिथे आपण घरकुल योजना करू शकतो किंवा एखादी बिल्डिंग बांधून जर समजा केली तर त्याला राहुटी पण होईल. आज किती लोक आपल्याला काहीतरी आणि हे छायाचित्रकारांनी सगळ्या जिल्ह्यातल्या छायाचित्रकारांनी हे ऐकावं
आणि हे करायला पाहिजे हा जर विचारात घेतला आणि जर सगळे आम्हाला हाताला हात दिला तर आपण सगळ्यांचं भलंच होईल, ह्यात काही वाद नाही. आणि पण मला हे शासनाचं काम मिळवायचं आहे. शासनाचा आम्ही काय पण ठरवून करणार. दैनिक फ्रेश सुद्धा तुमच्या सोबत आहे. हो. आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, हो हो किंवा आमच्या इथे बरेच वेगवेगळ्या पक्षाचे सुद्धा आहेत, नाथू साहेब आहेत, बरेच हो. राजू साहेब आहेत. हो. तर या सगळ्यांना या मंचावरती आपण विनंती करूया हो की आमच्या भागातील आम्ही स्थानिकांची जी कामं आहेत, आमच्या जी हक्काची रोटी आहे, आज बऱ्याच वेळेला आम्हाला असं दिसतंय की आपणच आपल्या गुरुवार बसलेलो आहोत. ते कामाच्या धंद्यानिमित्त असो, आमचे दुकानदार आज रामायतले असो, सावी स्टॉपचे असो, उपाशी मारतात आणि आपण डीमार्ट मध्ये खरेदी करतोय. आज आपली भांडी दुकानदार घरात बसलेले आहेत, उपाशी आहेत आणि आपण ऑनलाईन मागवतोय. म्हणजे आपणच आपल्याला एक प्रकारे आपली स्पर्धा करतोय आणि आपलंच, मी म्हणतो 2 पैसे आपल्याला जास्त पडत पण ते आपल्या गावामध्ये राहणार आहे. तीच वस्तू तुम्हाला आपल्या घरात कुणाचे ते पैसे जाणार आहेत, एका मल्टी लेवल कंपनीकडे ते पैसे जाणार आहेत. तर ही आपणच आपल्याला मारक जी वृत्ती आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रत्येकाने म्हणजे आता विचार केलाच पाहिजे आपल्या याचा पण की आपण देताना सुद्धा आपण तसाच विचार केला पाहिजे की ती वस्तू चांगली असली पाहिजे. आणि आपल्या इथे आता दुकानदार इतके वर्ष आपण त्यांच्याकडे व्यापार करत होतो, त्यांच्याकडूनच कपडा खरेदी करतो. हे ऑनलाईन हे फॅड आता 1-2 वर्षात आलं. हे डी मार्ट काय म्हणा, ते रिलायन्स काय म्हणा, हे काही शेवटी ते कमवायला झालेलं आहे. ते काय आपल्यासाठी काय होत आहे याचा विचार नाही करत आहे. मग स्थानिकांनी हा पण विचार केला पाहिजे की स्थानिक जगला पाहिजे. तर त्याच्यामुळे तुम्ही तिथे पण घ्या ना, कोण नाही म्हणत नाही, पण त्याला पण जगवा. आज त्याने इतके वर्ष हे केलं म्हणून तुम्हाला जाईल. आता तुम्हाला समजायला लागलं की फक्त ते डिमांड मध्ये हे स्वस्त आहे आणि एवढे माझे पैसे वाचले. मग ते जे कोण आपले रत्नागिरीचे व्यापारी आहेत ते पण इतके वर्ष आज आपला पैसा गुंतवूनच काम करतात. इतके वर्ष आडी अडचणीच्या समोरचा ग्राहक लोकांना उपाशी ठेवला नाही, बरोबर ठेवलेला आहे. अशा लोकांना आपण विसरत. आणि डिमांड काही तुम्हाला उधारी जाणार नाहीये. बाहेर पाडायला तर तुम्हाला माल घेऊन पैसे देऊनच बाहेर पडायला पाहिजे, नाही तर तुमचा माल आला तुम्ही बाहेर. बरोबर ना? किती वेळा आपण बघतो तिथे काउंटर. हा मुद्दा सांगण्याचं वाचकांनो, दर्शकांनो एकच विषय आहे की आपला जो स्थानिक फोटोग्राफर आहे, हा मुद्दा मला काढण्याचा हा विषय होता की भलेही आपल्याला 4 पैसे स्वस्त देणारा असेल, आपण रस्त्यावर बाजारात भाजी घ्यायला जातो आणि म्हणतो 10 रुपये कमी कर. एखाद्या फोटोग्राफरकडे जातो, त्याला म्हणतो 100 रुपये काय, प्रिंट करायला फक्त 7 रुपये लागतात, तुम्ही 20 रुपयात काढा. तर ही जी आपली वृत्ती आहे, तर त्याच्या पाठीमागे त्याने घेतलेलं प्रशिक्षण, त्याच्याकडे असणारे अत्याधुनिक कॅमेरे, आज D5D Mark 4 सारखा कॅमेरा घ्यायचा झाला तर 3 लाख रुपये लागतात. त्याच्या लेन्सेस 70-200 सारख्या जर लेन्सेस घ्यायच्या झाल्या तर 7-8 लाखाचं इन्स्ट्रुमेंट्स लागतात. चांगले अद्ययावत कॉम्प्युटर्स लागतात. कोरोना सारखं सॉफ्टवेअर जर घ्यायचं तर वर्षाला 60-65 हजार रुपये भरावे लागतात. फोटोशॉप सारखं सॉफ्टवेअर असो किंवा अगदी विंडोज XP किंवा विंडोज 10 जरी घ्यायचं झालं तर भरपूर पैसे खर्च करावे. फोटोशॉपचं आत्ताचं ध्येय आहे ते त्याचं 8,000 रुपये महिन्याला भाडं आहे. बरोबर आहे. मग 96,000 रुपये जर माझ्या छायाचित्रकाराने भरले तर तो बिचारा पोटाला काय खाईल. आणि ही अशी परिस्थिती आहे की आता 1-2 सुद्धा फोटो होत नाहीये. स्टुडिओ कडून बसला तर त्याचं लाईट बिल सुद्धा बिचारा तो फॅन नाही लावू शकत, इतकी परिस्थिती बेकार आहे. मग अशा परिस्थितीत आम्हाला शासनाची तरी कामं द्यावी आणि हे बाहेरचे आणून बाहेरची पोट भरण्यापेक्षा आमची भरतील आणि आम्ही आशीर्वादच देऊ आपल्याला. त्याचबरोबर जे मुंबईकर आहेत आमचे की ज्यांच्याकडे चांगल्या पद्धतीत नोकऱ्या आहेत, जे इथून शिकून जिल्हा परिषद शाळेमध्ये, गावातल्या शाळेमध्ये शिकून मुंबईला गेले आहेत, तर ते येताना मुंबईतले मोठे मोठे फोटोग्राफर येतात, ज्यामध्ये भैया असतात, बाहेरचे असतात, तेही असतील. पण त्यांनी असा विचार करावा की रत्नागिरीमधला जो चांगला फोटोग्राफर आहे, ज्याच्याकडे चांगलं स्किल आहे, असे बरेचसे फोटोग्राफर आमच्या रत्नागिरीमध्ये आहेत. तर मुंबईतला एखादा फोटोग्राफर न आणता थोडे मुंबईमध्ये जे हाय रेट आहेत त्याच्या थोड्या कमी किमतीमध्ये आमचा फोटोग्राफर काम करतो, तेवढ्याच क्वालिटीचं काम करतो. तर मुंबईतल्या फोटोग्राफरना टाळून आमच्या रत्नागिरीतले, कोकणातले जे काही फोटोग्राफर्स आहेत त्यांना ही संधी देणं गरजेचं आहे. जर आपण असं म्हणतोय की ही आमची माती आहे, ही आमची माणसं आहेत, तर बाहेर गावून जे आमच्या जिल्हा परिषदेमध्ये किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये काम करतात त्या भाऊंनाही आम्हाला सांगणं आहे, तुम्ही पोटासाठी आमच्या रत्नागिरीमध्ये आलेला आहात तर तुम्ही आमच्या लोकांना पोटावर मारू नका. तर त्यांना उत्पन्नाचं साधन इथं निर्माण करू द्या. त्यांना स्वतःच्या किंवा त्यांना तुम्ही काही देऊ नका, पण जे काही काम आहे ते काम द्या, त्यांचा योग्य मोबदला द्या. प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक स्थानिकाला जर योग्य न्याय मिळाला तर त्यांना तिथं स्वतःचा संसार सांभाळता येईल, त्या परिसराचा विकास करता येईल. तर या फ्रेश न्यूजच्या मंचाद्वारे आम्ही सर्व राजकीय व्यक्तींना, सर्व आमचे अधिकारी, पदाधिकारी आणि जे क्लार्क आहेत त्यांना ही नम्र विनंती करतो की आमचा स्थानिक इथला जो नागरिक आहे,
भले आम्ही म्हणतो बाहेरून आला असेल पण तो इथे 20-25 वर्ष राहतो, तर तोही आमचा स्थानिक आहे. तर अशा सगळ्या आमच्या इथल्या लोकांना तुम्ही विचारात घ्या. तुमच्याकडे एखादं मोठं काम असेल आणि मोठं काम तुम्हाला बाहेर स्वस्त मिळतं, तर त्या दरामध्ये आमची लोक करून सुद्धा देतील. पण यामध्ये गंमत अशी होते की तुम्ही टेंडर कधी छापता, निविदा कुठल्या घेता, तुम्ही कोटेशन्स कुणाकडचे घेता, हे आमच्या लोकांना कळतही नाही. तर आता जे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी इथं आलेले आहेत, तर ते आपल्या फ्रेश न्यूजच्या स्टुडिओमध्ये येऊन त्यांनी दिलखुलास मुलाखत दिलेली आहे. आणि ते स्वतः एक डॉक्टर आहेत, स्वतः एक कलाकार आहेत, त्यांनी खूप चांगली नृत्य बसवली आहेत, स्वतः डान्स केले आहेत. याचा अर्थ त्यांचं कला क्षेत्रावर सुद्धा अतिशय प्रेम आहे. तर आमचे हे जे कलाकार बांधव आहेत की लॉकडाऊन मध्ये आधीच ते मेलेले आहेत आणि मेलेल्याला मारण्यात काही अर्थ नसतो, तर यांची कला म्हणून त्यांच्याकडे बघणं गरजेचं आहे, त्याच्या पाठीमागची त्यांची मेहनत बघणं गरजेचं आहे. आणि रत्नागिरीकरांना या फ्रेश न्यूजच्या मंचामार्फत एक नम्र आवाहन आहे, हे जे राजकीय लोक आमची मतं घेत आहेत, आमच्या इथली बॅनरची कामं पुण्याला देत आहेत, आमच्या फोटोग्राफांची कामं बाहेर देत आहेत, तर यांना जाब विचारणं हे आपलं कर्तव्य आहे, यांना थांबवणं हे आपलं कर्तव्य आहे. या लोकांना आम्ही कसं विचारायचं हे म्हणून आपण जर घरामध्ये शांत बसलो, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलंय की गुलाम स्वतः होणं याचा अर्थ असा आहे की तुम्ही गुलामगिरी सहन करणं. तर आपल्यावर जर अन्याय होत असेल, आपल्या बांधवांच्यावर जर अन्याय होत असेल, तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. दैनिक फ्रेश न्यूज या आमच्या फोटोग्राफर बांधवांच्या सोबत आहे आणि यापुढचं जर काम, कोणतंही शासकीय काम आमच्या येथील फोटोग्राफर बांधवांना जर मिळालं नाही, तर याविरुद्ध फोटोग्राफर बांधवांच्या संघर्षासोबत दैनिक फ्रेश न्यूज सतत सोबत असेल. आणि त्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत दाद मागितली जाईल, ते काम करू दिलं जाणार नाही. तर नम्र विनंती आहे, मगाशी जसं मी म्हणालो की तुम्ही इथं पोट भरण्यासाठी आलेला आहात, तुमचे पगार चांगले आहेत, 4 पैसे तुम्हाला जास्त मिळाले तर त्यातून काही फायदा होणार नाही. पण आमचे जे गरीब फोटोग्राफर्स आहेत त्यांची काही परिस्थिती चांगली असं नाही आहे, अतिशय गरीब घराण्यामधले आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, कामगारांची मुलं आहेत. मुंबईत ते जाऊ शकतात आमच्या कला पोचण्यासाठी, पण इथं त्यांची आजी आजोबा वडील वगैरे आहेत, शेती आहे आणि यासाठी ते इथं थांबलेले आहेत. तर त्यांच्या पोटावर मारू नका, एवढी नम्र विनंती आहे. फ्रेश न्यूजच्या या आजच्या भागामध्ये, स्थानिकांच्या भागामध्ये, स्थानिकांच्या प्रश्नांच्या भागामध्ये हा दैनिक फ्रेश न्यूजचा इफेक्ट आहे. ही बातमी वाचून अजय बाष्टे सारख्या एका स्थानिक कलाकाराला इतका राग आला, इतक्या द्वेषाने तो पुढे आला आणि आपल्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी एक सच्चर नेतृत्व ज्याला म्हणतात ते पुढे आलेलं आहे. सर्व फोटोग्राफांना ही विनंती आहे की सगळ्यांच्या मधले मतभेद विसरून, वेगवेगळे ग्रुप विसरून, आज कठीण परिस्थिती आहे, एका नवख्या फोटोग्राफरच्या मागे न लागता जो ज्येष्ठ आहे, ज्यानं शून्यातून सुरुवात केलेली आहे, अशा फोटोग्राफरच्या मागे आपली ताकद लावली पाहिजे. आपल्यातले जे विखुरलेपण आहे त्याचा फायदा दुसरी लोक घेत आहेत, तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि ही जी तरुण पिढी त्यांच्या सोबत आहे त्यांचे हात घट्ट केले पाहिजेत, ना की आपण एकमेकांच्या मध्ये भांडलं पाहिजे. आणखी एक बाकीच्या व्यावसायिकांना मला सल्ला आहे, विनंती आहे की तुम्ही झेरॉक्सची कामं करता, तुम्ही तुमची फोटो भरता, पण आमचे फोटोग्राफर बांधव आहे त्यांचं काम फोटोग्राफीवरच आहे. बिचारे वर्षातून 1-2 महिने सीझन असतो आणि त्यामध्ये काम करतात, तर ते जे काय आयडी कार्डची कामं देतात त्यातून त्यांचा महिन्याचा उदरनिर्वाहाचं काम चालत असतं. घरात लहान मुलं असतात, त्यांच्या शिक्षणाचा खर्च असतो. ते जर 60-70 रुपयाला फोटो देत असेल तर त्यांच्या पाठीमागे त्यांचा स्टुडिओ आहे, त्यांची मेहनत आहे. तुम्ही साईड बिझनेस म्हणून जर काही काम करत असाल, पासपोर्ट साईजचे फोटो काढत असाल, तर आमची त्याला ना नाहीये, पण विनंती आहे की तुम्ही जर कमी पैसे घेत असाल तर ते घेऊ नका. जो दर फोटोग्राफर असोसिएशनचा आहे तोच दर घ्या. ग्राहकाला जिथं जायचं असेल तिथं तो जाईल, कारण ग्राहकाला नक्की माहित आहे की अजय बाष्टेंच्या स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तिथं जे असणारे सॉफ्टबॉक्स आहेत, जे लाईट्स आहेत, ती कॅमेऱ्याची क्वालिटी आहे ती चांगली असणार आहे. पण 10-20 रुपये तुम्ही कमी देता म्हणून त्यांनी जे गुंतवलेले पैसे आहेत त्याचा मोबाईलला त्यांना मिळत नाहीये. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये आपणच आपल्या बांधवांशी स्पर्धा करणं हे खूप चुकीचं आहे. तर या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला आव्हान करतो, बाष्टे साहेब, देवरुखकर सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो. आणि यापुढे कधीही संघर्षाची वेळ आली तर दैनिक फ्रेश न्यूज सतत आपल्या सोबतीला आहे. धन्यवाद.